आदर्शाच्या शोधात हे एक खूप आगळं-वेगळं प्रदर्शन आहे आणि सृजन फाउंडेशनचं मी अभिनंदन करतो की त्यांनी अशा प्रकारच्या प्रदर्शनाची संकल्पना राबवली आणि ती प्रत्यक्षात आणली. हे प्रदर्शन विशेष का आहे? कारण जनरली प्रदर्शन हे चित्रकाराचं असतं, त्याचं चित्रांचं असतं. हे प्रदर्शन थोडं वेगळं आहे. हे प्रदर्शन र.बा. केळकर या एका महान चित्रकाराचं आणि चित्रकला शिक्षकाच्या अस्तित्वामुळे आणि त्याच्या कार्यामुळे त्याच्या परिसरामध्ये, त्याच्या भोवतालामध्ये तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणच्या कला शिक्षणामध्ये, कलाच्या वातावरणामध्ये काय फरक पडला, ह्या सगळ्याचा एक पट फार छान पद्धतीने मांडतं. अशा प्रकारचं प्रदर्शन करायला खूप वेगळी मेहनत घ्यावी लागते. त्याच्यासाठी त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवावी लागते, त्याच्या संबंधातल्या व्यक्तींची माहिती मिळवावी लागते, त्यांची चित्र, त्या संबंधातले दस्तऐवज हे सगळं मिळवावं लागतं आणि मग हळूहळू तो पट उलगडायला लागतो. मला असं वाटतं की मयूर भुजबळ आणि त्याचे सहकारी हे काम हे अतिशय सुंदरपणे करत आहेत. या प्रदर्शनातून आपल्याला काय काय लक्षात येईल? तर सगळ्यात प्रथम की र.बा. केळकर या चित्रकाराच्या जीवनाबद्दल आपल्याला माहिती मिळेल. दुसरी गोष्ट जी होईल ती ही की आपल्याला महाराष्ट्राच्या कला शिक्षणाचं आणि कलेच्या वातावरणाचं स्वरूप कसं होतं हे समजायला लागेल. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाराष्ट्रामध्ये सर ज.जी. कला महाविद्यालय स्थापन झाल्यापासून सर ज.जी. कला महाविद्यालय हे महाराष्ट्रातल्या कलेचा एक स्रोत होता. त्याच्यामध्ये जे काही घडलं त्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटले. त्याचे पडसाद उमटले असं जेव्हा मी म्हणतो त्याचा अर्थ असा होतो की तिथे शिकलेले अनेक विद्यार्थी हे नंतर शिक्षक झाले, ते महाराष्ट्रभर पसरले, वेगवेगळ्या त्यांच्या गावामध्ये गेले, शहरांमध्ये गेले आणि ते तिथे राहून चित्रकला निर्मिती करू लागले किंवा त्याच्यासोबत ते शिक्षण पण करू लागले. आणि याच्यामुळे जे जरी महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात मुंबईत असलं तरीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या शिक्षणाचे, त्या शिक्षणामध्ये अवलंबित असलेल्या संकल्पनांचे पडसाद, प्रतिध्वनी हे आपल्या लक्षात उमटू लागले. केळकरसुद्धा अशाच प्रकारचं एक जीवनपट दर्शवतात. त्यांचा जन्म जरी मुंबईत झाला नाही तरी ते नंतर मुंबईत आले, मुंबईतल्या ज.जी. कला महाविद्यालयात शिक्षण झालं आणि मग त्या शिक्षणाच्या मध्ये त्यांना ज्या संकल्पना समजल्या त्या त्यांनी नंतर अहिल्यानगर इथल्या त्यांच्या कला शिक्षण कारकिर्दीत त्या राबवल्या. आणि त्याची जी शिस्त आहे किंवा त्याचा जो काही कटाक्ष आहे किंवा त्याचा जो हट्ट आहे की तो ठराविक एका दर्जाचा असायला पाहिजे, हा हट्ट त्यांनी एका अर्थी ज्या पद्धतीने न्यूड मॉडेलचे क्लास त्यांनी सगळ्यात प्रथम भरवले त्याच्यातून आपल्याला दिसून येईल. कारण मला असं वाटतं की स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या समाजाची मानसिकता वेगळी होती आणि त्याच्यामुळे युरोपियन चित्रकलेमधील किंवा कलेमधील मानवाकृतीचा अभ्यास हा विवस्त्र मानवाकृतीचा अभ्यास करणं या प्रकारची मानसिकता आपल्या समाजाची नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षणामध्ये त्या विषयाचं जे महत्त्व समजलं तो हट्ट त्यांनी पुढे तसाच राबवला आणि तो कटाक्षाने पाळला आणि ते त्यासाठी जे काही सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, उदाहरणार्थ मुंबई मॉडेलला बोलावणं आणि मग त्याच्या आधारावरती आपले
तो वर्ग राबवणं ही गोष्ट त्यांनी केली. मला असं वाटतं की हे हे लक्षात घ्यायला पाहिजे की एक कलाकार एक संस्थेमध्ये शिकून त्याच्यामध्ये जे काही त्याला जे शिस्त त्याला संकल्पना पद्धती समजतात तो कशा पद्धतीने त्या सगळ्या पद्धती तशाच्या तशा कदाचित त्याच्यामध्ये स्वतःची काही भर घालून राबवतो हे आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर हेही आपल्याला कळेल की महाराष्ट्रामध्ये जरी आधुनिक कला आणि वातावरण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये वेगळं होतं आणि ते नंतर बदललं स्वातंत्र्योत्तर काळात, तरीसुद्धा महाराष्ट्रामधली किंवा भारतीयांच्या मनामध्ये जी एक गुरु शिष्याची कल्पना आहे ती कशी अजूनही आपल्या मनामध्ये कुठेतरी आहे हे आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार एस रझा हे जेव्हा जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत होते तेव्हा त्यांचे सुरुवातीच्या काळातलं शिक्षणाच्या कालखंडामध्ये केळकर सर हे त्यांचे शिक्षक होते आणि त्या निमित्ताने त्यांचा जो काही एक स्नेहबंध जुळला तो नंतरच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा त्यांनी तो टिकून ठेवला आणि त्याचं एक चिन्ह हे आपल्याला रझांनी केळकर सरांना पाठवलेली आणि त्या दोघांच्या मधला पत्रव्यवहार हे आपल्याला दाखवून देतो. म्हणजे जरी आपल्या कारकिर्दीत आपण मूळ शिकलेल्या संकल्पना किंवा पद्धती याच्यापासून दूर गेलो तरीसुद्धा आपल्या सुरुवातीच्या शिक्षणाच्या काळामध्ये ज्या शिक्षकांनी आपल्या मूळ संकल्पना चा पाया रचला त्याच्याबद्दलची कृतज्ञतेची जी भावना ही त्याच्यातून आपल्याला व्यक्त होताना दिसते. तिसरी महत्त्वाची गोष्ट या प्रदर्शनाच्या निमित्ताने मला अधोरेखित करावीशी वाटते ती म्हणजे की स्थानिक पातळीवरती जे काही कलेच्या संबंधातलं सांस्कृतिक वातावरण आहे त्याचं किंवा त्याची जडणघडण कशी झाली याचा मागोवा घेणं आणि त्याच्या नोंदी करणं त्या नोंदी करण्यासाठी धडपडणं त्या नोंदी या शास्त्रीय पुराव्याच्या आधारे टिकून राहतील अशा प्रकारच्या असतील याची काळजी घेणं या सगळ्या गोष्टी मयूर आणि त्याचे साथीदार करतायत हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे. हे प्रदर्शन जे आहे ते कलाकारांच्या बद्दलच्या किस्से गप्पा आठवणी याच्याबद्दल नाही आहे. म्हणजे कारण हे मी मुद्दामून सांगतोय कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना किस्से आठवणी या सगळ्या गोष्टींना एक वेगळं हळूहळू महत्त्व प्राप्त व्हायला लागलं आहे. लोकांना असं वाटतं की त्याच्या संबंधात बोलत राहणं हेच एका अर्थी चित्रकला आणि त्याच्या संबंधातल्या संस्कृतीबद्दल बोलणं आहे. पण तसं नाही आहे. ते काही खरं नाही. ते काही शास्त्रीयदृष्ट्या टिकणारी गोष्ट नाही. त्याच्यातून आपल्याला काही सार सापडत नाही आणि म्हणून मला मयुरीच्या आणि त्याच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की त्यांनी जे काही साधनं त्यांच्याकडे आहेत त्याच्या आधारावर त्यांनी जे काही पुरावे जमा केले ते शास्त्रीयदृष्ट्या टिकून राहतील त्याच्यातून आपल्याला काही सत्य सापडेल त्याच्यातून काही आपल्याला सार सापडेल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न आहेत हे आपल्याला लक्षात येईल आणि ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अहिल्यानगरमध्ये कलाकार कला विद्यार्थी या सगळ्यांना अहिल्यानगरच्या परिसरामधलं कलाविश्व आणि त्याचे वेगवेगळे स्तर हे या प्रदर्शनातून आपल्याला उलगडता येतील आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रदर्शनाचं जे शीर्षक आहे आदर्शांच्या शोधात हे एका अर्थी अतिशय समर्पक आहे असं मला वाटतं. मी या प्रदर्शनाला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.